शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं आज यावर पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये महासुनावणीला सुरुवात होणार आहे। सध्या युक्तिवाद सुरू आहे कपिल सिब्बल यांचा, तर ठाकरेंच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी आणि कपिल सिब्बल ठाकरे यांची बाजू आज पुन्हा एकदा मांडताना पाहायला मिळणार आहेत। तर दिल्लीतल्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी काही वेळानंतर सुरू होणार आहे। तर कपिल सिब्बल कोर्टासमोर आज ठाकरे गटाची बाजू मांडतील। गेल्या सुनावणीवेळी त्यांनी थेट निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवरच प्रश्न उपस्थित केला होता। आमदारांनी स्वतंत्र बैठक घेणं म्हणजे थेट राजकीय पक्षामध्ये फूट पडली असा निष्कर्ष काढता येणार नाही असं कपिल सिब्बल यांनी नमूद केलेलं होतं। त्यामुळे आता आजच्या सुनावणी दरम्यान काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। धारधार युक्तिवाद कपिल सिब्बल सध्या मांडताना आपण पाहतोय। गेले 5 दिवस ही सुनावणी झाली, मध्ये 3 दिवसांचा खंड पडला, मात्र आज पुन्हा एकदा या महासुनावणीला सुरुवात होईल आणि कपिल सिब्बल आज पुन्हा एकदा युक्तिवाद करताना पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आज नेमकं सर्वोच्च न्यायालयामध्ये या महासुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा मुख्य मुद्दा काय असणार आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। तर शिंदेंची सुद्धा बाजू आता पुढे येणार आहे युक्तिवादाच्या माध्यमातून आणि या युक्तिवादाला उद्या सुरुवात होईल शिंदेंच्या असं कळतंय। त्यामुळे आज सुप्रीम कोर्टातल्या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे। तर आज कपिल सिब्बल देवदत्त कामत युक्तिवाद करतील असं सांगण्यात येते। आज आमचा युक्तिवाद संपेल, आमच्या युक्तिवादानंतर शिंदेंकडून युक्तिवाद होईल, 1-1.5 महिन्यानंतर निर्णय येऊ शकतो। खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे। कपिल सिब्बल त्यानंतर अर्धा पाऊण तास देवदत्त कामत हे 2 वरिष्ठ आमचे जे वकील आहेत ते आज आमचा युक्तिवाद संपवतील आणि त्यानंतर समोरचे जे लोक आहेत फुटीर गट ते वेळ घेतील आणि त्यांचं साधारण 4 ते 5 दिवस त्यांच्यासाठी सुप्रीम कोर्ट देईल आणि मग क्लोज फॉर ऑर्डर राहील निर्णयासाठी आणि साधारण 1.5 महिन्याच्या दरम्यान 1-1.5 महिन्यात तेवढा वेळ लागतो, कारण हा खटला अत्यंत महत्त्वाचा आहे, ऐतिहासिक आहे, माइलस्टोन जजमेंट असेल।